हल्ली हल्ला म्हटलं की पिस्तूल, कोयता किंवा इतर धारदार शस्त्रांचा वापर केल्याचं आपण पण धनुष्यबाणाच्या साह्यानं हल्ला झाल्याचं कधी ऐकलंय का? पण उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये एकानं सीबीआयच्या अधिकाऱ्याला बाण मारला. या हल्ल्यात तो अधिकारी जखमी झालाय. विशेष म्हणजे सीबीआयच्या कार्यालयाच्या आवारातच हा हल्ला झाला. मात्र त्यानंतर इतर अधिकाऱ्यांनी हल्लेखोरांना चांगला चोप देत अद्दल घडवली. या हल्ल्यामागच्या कारणाऐवजी हल्ल्यासाठी वापरलेलं पौराणिक शस्त्र म्हणजेच धनुष्यबाणाची चर्चा रंगताना दिसते. केळीचं पान तोडलं म्हणून हात छाटण्याची शिक्षा ऐकून धक्का बसला असेल ना, पण तमिळनाडूच्या थुथुखडीमध्ये अशीच धक्कादायक घटना घडली आहे. सकाळची शांत निवांत वेळ होती. एक महिला घरासमोर रांगोळी काढण्यात दंगून गेली होती. इतक्यात तिच्या हातावर कोयत्याचा वार झाला. त्या हल्ल्यानं घाबरलेली, हात रक्तबंबाळ झालेली महिला जीव वाचवण्यासाठी पळू लागली. तरी तिचा पाठलाग हा सुरूच होता. तिनं मदतीसाठी आरडाओरड केली तेव्हा लोक जमली आणि तिचा जीव वाचला. तिच्यावर दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर शेजारी राहणाऱ्या एका वृद्धानं हल्ला केला. शेजारी म्हणजेच सुखदुःखात साथ देणारं एक नातं असं बोललं जातं. पण जर असे शेजारी असले तर जरा जपूनच. दुपारच्या प्रहरी आरामात केली बाईकची चोरी. मंडळी, चोरी करण्यासाठी आता कोणतीही वेळ लागतच नाही. सहसा रात्री घडणाऱ्या चोरीच्या घटना आता दिवसाही घडतात. त्यामुळे सावधान राहा. तुमची वाहनं कधीही चोरीला जाऊ शकतात आणि त्याचंच हे उदाहरण आहे. उत्तर प्रदेशच्या गोंडा येथील दुचाकी चोरीची घटना CCTVत कैद झाली आहे. रुग्ण पाहण्यासाठी आलेला तरुणाची हॉस्पिटल बाहेर उभी असलेली दुचाकी चोरट्यानं पळवली. त्यामुळे आता दिवसा ढवळ्याही वाहनं असुरक्षित झालेत. या घटनेप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत. मंडळी, घरफोडीच्या घटनांमध्ये सध्या वाढ झालेली दिसते. त्यात या घरफोडीची दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेत. ही घटना आहे डोंबिवली MIDC परिसरातील साईदीप सोसायटीमधली. कसे हे चोरटे अगदी शांतपणे घरात घुसतात, घराची पूर्ण पाहणी करतात आणि त्यानंतर घरातून रोख रक्कम, मौल्यवान वस्तूंसह दागिने घेऊन निमूटपणे फरार होतात. भर दिवसा होणाऱ्या या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. तर यामुळे स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर